पाहिलं की पॉवर म्हणजे सामर्थ्य आणि त्याला ग्रीक मध्ये दुनामिस हा शब्द आपण पाहिलेला आहे की त्याला दुनामिस हा शब्द त्याला देण्यात आलेला आहे की एखादे कार्य आहे हे महान कार्य करण्याचं सामर्थ्य देवानं मनुष्याला दिलेलं आहे। आता आम्ही पुढे जाऊया आणि आम्ही पाहूया व्यवहाराचं पुस्तक याचा 19वा अध्याय। ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी काढू। व्यवहाराचं पुस्तक अध्याय क्रमांक 19 वचन क्रमांक 1 आपण वाचूया। नंतर पिलाताने येशूला नेऊन फटके मारविले। कळालं सगळ्या जणांना? नंतर पिलाताने येशूला नेऊन फटके मारविले। काय मारले? म्हणा, फटके मारविले। मागच्या आठवड्यामध्ये अनेक गोष्टी आम्ही देवाच्या वचनातून पाहिलेल्या आहेत की देवाचा पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या स्वर्गीय पित्यासंग फार प्रामाणिक आणि फार इमानदारीने जीवन जगला आणि पित्याचं आणि त्याचं नातं एवढं मजबूत होतं, एवढं घट्ट होतं, एवढं परिपक्व होतं की ते नातं कोणी तोडू शकत नव्हतं। आणि मग या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो की स्वर्गीय पित्याचा एवढा आज्ञा पालन करणारा देवाचा एकुलता एक पुत्र त्याने काय केलेलं आहे? आपलं नातं देवाबरोबर पित्याबरोबर घट्ट ठेवलेलं आहे। आणि मग यातून आम्हाला काय शिकायचं आहे की हे नातं टिकून ठेवल्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताने आपला अधिकार आणि आपलं सामर्थ्य आहे त्याला टिकून ठेवलेलं आहे। आज आम्हाला ही गोष्ट समजणं फार गरजेचं आहे की आम्ही ख्रिस्ताबरोबर आमचं जवळीक नातं ठेवणं गरजेचं आहे। माणसाचं नातं आहे, आज गोड आहे, उद्या तुटू पण शकतं, पण देवाचं आणि तुमचं आणि माझं नातं केव्हा सुटलं नाही पाहिजे। लक्षात ठेवा, येशूचा जर छळ झाला तर बायबलच्या वचनात लिहिलंय आमचा पण छळ होणार आहे। म्हणाल का आमेन? जोराने म्हणा आमेन। आमचा पण काय होणार आहे? छळ। येशूला बायबल सांगते फटके मारण्यात आले, तसे तुम्हाला आणि मला देवाची इच्छा असेल तर फटके मारण्यात येतील किंवा अजून काही XYZ असेल ते आरोप आमच्यावरती करण्यात येतील, पण तरी देखील तुम्ही आणि मी आमचं नातं स्वर्गीय पित्याबरोबर आणि प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर पक्क ठेवायचं आहे। जर हे नातं तुम्ही आम्ही घट्ट ठेवलं आणि याच्यात जर दुरावा निर्माण केला नाही तर लक्षात ठेवा तुम्ही आम्ही फार मोठं कार्य आपल्या जीवनामध्ये पाहू शकतो। येशू मसीह की मग देवाच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहिलं की सैतानाने डाव आणले किंवा असं म्हणू शकतो की देवाच्या इच्छेप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने मार देखील खाल्ला, पण त्याने आपल्या पित्याला सोडलेलं नाही। ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये अनेक परीक्षा येतील, ते माणसाच्या स्वरूपामध्ये असू द्या किंवा नातेवाईकाच्या स्वरूपामध्ये असू द्या किंवा कुटुंबातल्या लोकांमुळे आमच्या जीवनात आलेले जात किंवा जुलूम असू द्या, कोणाच्या जीवनात काय येईल हे तुम्हाला मला कधी सांगता येणार नाही। पण या परिस्थितीमध्ये तुम्ही आणि देवाने दिलेलं सामर्थ्य आणि देवाने दिलेला अधिकार, हालेलुया, तो तुम्ही आणि जपून ठेवला पाहिजे। तो तुम्हाला आणि मला गमवायचा नाहीये। आणि जरी तुमचा आणि माझा छळ झाला प्रभूच्या नावामध्ये कोणाच्याही द्वारे, विश्वासू असताना, विश्वासू जीवन जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं, प्रभू बरोबर तुम्ही प्रामाणिक राहायचे। मला सांगा आमेन। प्रभू बरोबर आम्ही आज्ञाचं पालन करून त्याप्रमाणे जगण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा, कारण तुमचं आणि माझ्या नातं हे फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे। येशू मसीह की 35 वचन मध्ये काय लिहिलंय आपण वाचूया। यस
ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिले आहे, त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोलतो हे त्याला ठाऊक आहे, यासाठी की तुम्हीही विश्वास ठेवावा. ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे, त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोलतो हे त्याला ठाऊक आहे, यासाठी की तुम्हीही विश्वास ठेवावा. तुम्ही काय ठेवावा? शेजाऱ्याला सांगा, तुम्ही विश्वास ठेवावा. तुम्ही काय ठेवावा? विश्वास ठेवावा. शेजाऱ्याला सांगा, विश्वास ठेवा. आपला विश्वास गमवू नका. आमेन. येशू मसीह की. लोक त्या काळात अनेक साक्षीदार झाले. बायबल सांगते की ज्याने येशू ख्रिस्ताला भोसकलं, येशू ख्रिस्ताचं मरण शेवटी झालं. बायबल सांगते तरी देखील एका शिपायाने बायबलच्या वचनामध्ये लिहिलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरामध्ये किंवा कुशीमध्ये भाला भोसकला. त्याचा डेथ झाला असताना देखील, मृत्यू झाला असताना, आणि बायबल सांगते रक्त आणि पाणी त्या ठिकाणी बाहेर निघाले, आणि ज्या शिपायाने त्याला भोसकलं होतं त्या रक्तात आणि त्या पाण्यामध्ये देखील सामर्थ्य होतं. म्हणा आमेन. रक्त आणि पाण्यामध्ये पण काय होतं? आणि ज्या व्यक्तीने, ज्या दुश्मनाने किंवा ज्या वैद्याने, ज्या शिपायाने त्याला भोसकलं, बायबल सांगताय की त्याच्या अंगावर ते पाणी उडालं, आणि बायबल सांगताय तो शिपाई, रोमी शिपाई प्रभू येशू ख्रिस्ताचा साक्षीदार म्हणून उभा राहिला. म्हणाल का आमेन? जोरात म्हणाल का आमेन? ध्यानात ठेवा, प्रसंग आमच्या जीवनावर पण येणार आहे. जर रोमी शिपाई या ठिकाणी साक्षीदार होऊ शकतो, एवढा प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगू लागला आणि मरते क्षणापर्यंत तो विश्वासू राहिला आणि देवपित्याबरोबर त्याचं नातं त्याने जवळून ठेवलं. आणि मग आम्ही पाहतो की दुश्मन वैरी देखील साक्ष व्हायला लागले. आणि ज्यावेळेस आमच्याही जीवनात प्रभू येशूच्या नावात असा छळ होईल, त्यावेळेस आज आम्हाला विरोध करणारे लोक, आम्हाला बोलणारे लोक, आम्हाला नावं ठेवणारे लोक, आम्हाला चेष्टा करणारे लोक, आमचा द्वेष करणारे लोक, हे देखील काय होणार आहे? आमचे साक्षीदार होणार आहे. म्हणाल का आमेन? साक्षीदार होणार आहे. का? रक्त हे शुद्धतेचं दर्शक आहे, पाणी हे वचनाचं दर्शक आहे. बघा, तो रोमी शिपाई त्याच्या अंगावरती हे पडल्यानंतर देवाच्या वचनात लिहिलंय तो शुद्ध त्या ठिकाणी झाला. होली स्पिरिटचा स्पर्श पवित्र आत्म्याने त्या शिपायाला देखील केला, आणि हा शिपाई देखील साक्ष देऊ लागलेला आहे. आमेन. सेम वे बायबलच्या वचनामध्ये लिहिलंय, ज्याने हे पाहिले त्याने ही साक्ष दिली. आमेन. आणि त्याची साक्ष खरी आहे व आपण हे खरे बोलतो त्याला ठाऊक आहे, यासाठी की तुम्हीही विश्वास ठेवावा. ऐकणाऱ्या लोकांनी आज काय ठेवावा? म्हणजे ज्या गोष्टी त्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या समवेत घडल्या, आणि जे काही त्याला छळ करणारे, त्रास देणारे दुश्मन किंवा वैरी लोक होते, त्यांच्याही जीवनात आम्ही पाहतो की साक्ष घडलेले आहे. म्हणून आज आम्ही प्रभूची सेवा कार्य करत असताना असं समजू नका की तुम्हाला मला कोणी छळणार नाही, त्रास देणार नाही, तुमच्या माझी निंदा करणार नाही. हे प्रत्येक व्यक्ती करणार आहे. कारण ज्या व्यक्तीला आपली निंदा करण्याची देव परवानगी देतो, तो व्यक्ती आपली निंदा करू शकतो, जर देव परवानगी देईल तर. कारण सगळ्या मनुष्याच्या मुखातून निघणारा शब्द देवाच्या परवानगीने बाहेर आहे. येशू प्रभू की. आणि मग देवाच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो की आमच्या देखील जीवनामध्ये लोक साक्षीदार उभे राहतील. आमेन. पुढे जाऊया आपण 12वा अध्याय
मत्तेचं पुस्तक आणि वचन क्रमांक 2. म्हणून प्रभूचे आभार माना की आम्ही सगळे लोक त्याच्या आनंदाने सेवा कार्य करत आहोत. 12वा अध्याय वचन क्रमांक 2. हे पाहून पुरुषी त्याला म्हणाले, पहा, शब्दात दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत. शब्दात दिवशी, शब्दात दिवस म्हणजे कुठला दिवस? इस्रायल लोकांसाठी हा शनिवारचा दिवस आहे. कुठला दिवस? शनिवारचा दिवस. आणि मग पहा, तुम्ही आधी पाहतो की येशू ख्रिस्त एक दिवस आपल्या शिष्यांना घेऊन शेतामधून निघाला. आणि फार सुंदर उदाहरण तुम्हाला मला या ठिकाणी बघायला मिळतं. आणि शेतातून गेला असताना शिष्यांना काय लागली? भूक लागली. मनुष्य आहेत आपल्यासारखे आणि भर दुपारच्या वेळेला शास्त्रामध्ये आपल्या जशी आपल्याला भूक लागली तशी त्या शिष्यांना देखील बायबल सांगते भूक लागली. आणि त्या दिवशी शनिवार होता. 2 वचनामध्ये लिहिलं आहे, हे पाहून पुरुषी त्याला म्हणाले, पहा, शब्दात दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत. शब्दात दिवशी जे करू नये कुणी केलं आहे? ते आपल्या शिष्याने केले. शब्दात दिवशी नियम परिपूर्ण पाळायचे. शब्दाचा नियम वेगळा. हा कधी विषय आला तर मी तुम्हाला तो विषय पूर्ण शिकवेन. शब्दात दिवशी काम करायचं नाही, धंदा करायचा नाही, शॉर्टकट मध्ये व्यवसाय करायचा नाही. शब्दात दिवस सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत देवाच्या उपस्थितीमध्ये घालवायचं. ऐकले? दुसऱ्या भाषेत समजा काल शुक्रवार होता किंवा आज शनिवार, बरोबर आहे? थोड्या वेळासाठी शुक्रवारच्या दिवसामध्ये जनावर ढोर जे काही असेल कामकाज सगळं उरकून घ्यायचं. स्वयंपाक वगैरे सगळं उरकून घ्यायचं. आणि शनिवारचा दिवस स्टार्ट झाला किंवा सुरुवात झाली की यहुदी लोक सरळ मंदिरामध्ये असतात. जोपर्यंत शनिवारचा दिवस, शब्दात दिवस संपत नाही तोपर्यंत हे सर्व लोक देवाच्या मंदिरामध्ये असतात. एवढा कडकपणे शब्दात दिवस ते पाळायचे. तुम्ही कल्पना करा, असा शब्दाचा नियम होता. जनावर जरी विहिरीत पडलं तर त्याला काढायला कोणी जायचं नाही. आणि त्यांचा नियम आहे यहुदी लोकांचा की शनिवारच्या दिवशी एक पण माणूस तुम्हाला कामावर, धंद्यावरती, व्यवसायावरती, शेतावाड्यामध्ये, जनावरांमध्ये, बगीच्यामध्ये तुम्हाला मला काम करताना ते कधीच दिसणार नाही. ते देवाच्या मंदिरात येतील आणि देवाच्या मंदिरात रात्रंदिवस शनिवारचा दिवस पवित्रपणे पाळतात. एवढा कडकपणे शनिवारचा दिवस ते पाळतात. आणि म्हणून तो नियम मोडायचा नाही. परोशी लोक म्हणजे सोंग ढोंग करणारे लोक. हालेलुया. सोंग ढोंग करणारे लोक. आणि हे काय करत होते? आपल्या शिष्यांना, देवाच्या लोकांना कसं प्रश्नामध्ये पकडायचं किंवा संकटामध्ये पकडायचं किंवा कोड्यामध्ये पकडायचं हे त्यांचं विजन होतं. कुठं हे चुकतील आणि त्यांना कुठं धरायचं आणि प्रभू येशू ख्रिस्ताला देखील कसं धरायचं हा त्याचा एक प्लॅन आणि हा त्याचा एक डाव. बायबलच्या वचनामध्ये लिहिलंय, प्रत्येक डाव प्रभू येशूच्या नावामध्ये रद्द केलेला आहे. येशू मसीह देवाच्या वचनात लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने जे सामर्थ्य किंवा पवित्र आत्मा त्याच्यामध्ये होता त्याने त्या शिष्यांना देखील आणि परोशी लोकांना देखील या गोष्टी साबित करून दाखवलेल्या आहेत की मी देवाचा पुत्र आहे आणि देवानं मला त्याच्या सामर्थ्याने परिपूर्ण केलेला आहे. म्हणून बायबलच्या वचनात आहे की जुना करार पूर्ण करण्यासाठी येशू ख्रिस्त जगामध्ये आलेला आहे. रद्द करण्यासाठी नाही, कॅन्सल करण्यासाठी नाही, तो पूर्ण करायचा होता प्रभू.
येशू मसीह की. आणि बघा देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे की हे बोलण्याचं सामर्थ्य येशू ख्रिस्तामधून वाहू लागलं. येशू मसीह की. तर येशू ख्रिस्ताने आमच्या वतीने काय सिद्ध केले याकडे आता आम्ही पाहूया. कलशीकराचं पुस्तक अध्याय क्रमांक 2. काढूया माझ्या बरोबर. येशू ख्रिस्ताला काय साबित करायचं आहे आमच्या जीवनातून किंवा आमच्या विश्वासणाऱ्या लोकांच्या जीवनातून आपण ते वाचूया. 12 वचन आपण त्यामध्ये वाचू. तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्या बरोबर पुरले गेला आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले त्या देवाची कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्या बरोबर उठविले ही गेला. पुढे 13 वचन. जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देह स्वभावाची सुंदर झाल्याने मेलेल्या होता त्या तुम्हास त्याने परमेश्वराबरोबर जिवंत केले. त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. काय केलं म्हणा? क्षमा केली. पहा, हे असे घडले जेव्हा तुम्ही बाप्तिस्मा करण्याच्या कृतीमध्ये त्याच्याबरोबर पुरले गेले. कोणाबरोबर पुरले गेले? आता आमचा पवित्र स्नान झालेला आहे प्रभू येशूच्या नावात आहे ना. बाप्तिस्मा आमचा झालेला आहे. तर येशूला आम्हाला काय सिद्ध करून दाखवायचं याच्यातून बघा. पण या वचनामध्ये लिहिलं आहे बाप्तिस्मा करण्याच्या कृतीमध्ये त्याच्या बरोबर म्हणजे ख्रिस्ताबरोबर विश्वासणारे जे लोक आहेत ते पुरले गेले. तुम्हाला ठाऊक आहे प्रभू येशू पुरला. मृत्यू झाल्यानंतर त्याला काय करण्यात आलं? गुहेमध्ये ठेवण्यात आलं. म्हणजे तो मेला, त्याला कबरेमध्ये ठेवण्यात आलं. तीच कृती ज्यावेळेस तुम्ही आम्ही बाप्तिस्मा घेतो त्यावेळेस तुम्ही आम्ही पापी जीवनाला मरून जातो. म्हणा आमेन. म्हणजे तुमची डेथ झाली. पाणी बायबल सांगतं हे शुद्धतेचं दर्शक आहे, पवित्रतेचं दर्शक आहे. आणि ज्यावेळेस पाण्यामध्ये तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने डुबले जातात, पाण्यामध्ये डुबावल्यानंतर तुमचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. म्हणजे सेम वे जसा येशू मेला तुम्ही पण पाण्यात मी पण पाण्यात गेलो